हो. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गिरीश चंदने, वॉटर कनेक्शन तंत्रज्ञ, खारघर, नवी मुंबई. गेल्या 15 वर्षापासून मी वॉटर कनेक्शन क्षेत्रामध्ये काम करतोय. तर बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांकडे जाण्याचा योग येतो आणि अशाच पद्धतीने आपण आज आलो आहे श्री संदीप सूर्यवंशी, गावाचं नाव कालपमध्ये, यांच्याकडे आलेलो आहे. तर यांच्या शेतीची कथा अशी आहे की यांच्याकडे साधारणपणे 1996ला वडिलांनी विहीर खणली. 1996 पासून 2010-11 पर्यंत विहिरीचं पाणी चांगलं होतं म्हणजे बऱ्यापैकी चांगलं होतं, गोड होतं, आजच्यासारखे प्रश्न नव्हते. मग काहीतरी त्यांच्या क्रशर वगैरे असं काहीतरी झालं आणि तिकडून ते पाणी खराब व्हायला सुरुवात झाली. तर 2011 नंतर यांच्या शेतीचे पूर्णपणे, म्हणजे पूर्वी जर कन्याकुमारी होती तर आता जम्मू काश्मीर झाला, अशी उलटी परिस्थिती निर्माण झाली. इतकं भयानक परिस्थिती झाली. मग त्या ह्याच्यात ना त्यांनी ते सगळे प्रश्न काय भोगले ते आपण आता त्यांना विचारूया. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे साधारणपणे एक 7 ते 8 महिन्यापासून त्यांनी ऑटोफिल वॉटर कनेक्शन वापरलं, त्याचा अनुभव काय आहे तो आपण विचारूया. तर संदीप भाऊ, आपण सुरू करू की तुम्ही ते मला उपटून दाखवत होता, तर ते जरा दाखवा की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याला काय केलेलं आहे. पहिले अशी कधी मुळी नव्हती, कधी अशी माती यायची नाही आणि असे मान बनायची नाही. झटकन हे बघा, मुळ्या इतक्या घट्ट झालेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि लसूणला कंटिन्यू करपा होता. हा, लसूण वरती करपा होता, तो करपा अजिबात आलेला नाही. ग्रोथ चांगले आहे, पूर्ण पातोळा जायची. आणि हा मुळ्यांचा पण एकदम क्लोजअप फोटो घ्या. हा मुळ्यांचा फोटो एकदम क्लोजअप हो, ते लांब व्हिडिओ होते, काय प्रॉब्लेम नाही त्याच्या. तर हे झालं. त्याच्यानंतर इकडे माती प्रचंड भुसभुशीत झालेली आहे. मातीमध्ये मऊ पण आलेला आहे. मातीमध्ये पूर्ण मऊ पण आलेला आहे. तर हाताने करून दाखवा. हा बघा. आणखी संदीप भाऊ, मग साधारणपणे 7 महिने वॉटर कनेक्शन वापरल्यानंतर ना, आता तुम्हाला तुम्ही याला सांगितलं तर एकदम बरोबर होतं की 6 महिने मी सगळं पहिले बघतो आणि मगच तुम्हाला फीडबॅक देतो बरोबर त्याच्यामध्ये. मग आता साधारणपणे तुम्ही तुमचे पूर्वीचे प्रश्न सांगा, तुम्ही आत्ताचे प्रश्न सांगा. म्हणजे पूर्वी काय काय प्रश्न होते. आणि हा व्हिडिओ मुद्दाम आयरणी भाषेतच करा त्याच्यामध्ये, कारण मी जरी मराठी बोलत असलो तरी आपला जो सगळा शेतकरी वर्ग आहे हा आयरणी भाषेचाच आहे. सांगा. पहिले असं होतं की कांदा लागवड काही तो डायरेक्ट करपाच आहे, निन्नी वगैरे गोलावर मागणं ना करपाच आहे. मग पर्याय म्हणजे 7-8 वर्ष खूप परेशान होतो की मला काय कळेच ना काय करा काय नाही. मी पाईपलाईन पाणी बदली पाय, हे करी पाय, ते करी, काहीच फरक पडे ना. शेवट मला विलास भाऊ भेटना. विलास भाऊ अशा प्रेशन म्हणता, म्हणतो बाबा अशा प्रकारचे तुला कसं काय रिपोर्ट, मी चांगला रिपोर्ट बरं म्हणतो, मला काही बसाड येतो म्हणतात. बसाड ते जूनमा बसरल्यानंतर 10-15 जेव्हा टमाटा खूप मोठा बदल वाटला. टमाटानं पीक खूप भारी होणं. गावात सर्वात टमाटा असले व्हायरस होणार खराब जात, पण आपला टमाटावर व्हायरस हे होणच नाही. आपण तेव्हा मी गुळे टाका, गुळ्याला रोपले चांगल्यापैकी मुळी होणी. गुळ्याला काय मासा शेंडा जळलेला आहे. या वर्षी गुळ्यांना शेंडा जळणार नाही, कांदाना शेंडा जळणार नाही. पाणीमा खूप मोठा बदल जाया आणि घरात पाणी पण प्यावायला गोड लागत. जे आम्ही फिल्टरनं पाणी पिऊत तेव्हा त्या पाणी पिवायला खूप मोठा बदल. जसे गिरणांना पाणी गोड लागत तसे आमच्या घरात पाणी गोड लागत प्यावले. आणि वापराले बाईसले म्हणजे हसू येस की साबणनी पेटी महिन्याला 1.5 महिना लागते, आता 3 महिना 4 महिना पुरे. बापरे, ती पेटी 4 महिना तो खर्च वाचना आम्हाला, तो साबणना खर्च वाचना. आणि जे शेवाळाचा हळ शेवाळ आहे पाणी आहे ते डोरं पियत ना, ते शेवाळ निळ होतं. ते शेवाळ आम्ही आठवड्यातून धुतो तरी निळ शेवाळ आहे. आणि आता महिनाभर धुतो नाही, शेवाळ आल्यानंतर ते लालसर किंवा काळसर पडत, म्हणजे जळेल शेवाळ असते. म्हणजे शेवाळचा प्रश्न पण निकाल निघाला. हा, तो पण गेला आमचा. बरोबर आहे, तो पण गेला. तेव्हा बाकी काही नाही. हाच मोठा प्रश्न होता आपला पाणी. मी विलास बोले सांगत होतं की भाऊ, मी फेब्रुवारी एंडिंगला किंवा मार्चला पहिला हप्ता तुला चांगला रिपोर्ट दिसू की कशावर आम्हाला रिपोर्ट, जो काही आहे रिपोर्ट, नाही रिपोर्ट जो असेल तर तुला मार्च मध्ये देईन मी. मार्च मध्ये हे त्याला सांगितलं, त्याला सांगत होतो मी. बरोबर आहे. पण मुळीमध्ये मी म्हणजे कुठलाच दुकानदार असो, कुठं कोणी असो, मी कुठलंही युमिक वापरणी, कुठलंही खाद्य वापरणी, सर्व कांदा जेवढं मटेरियल पडेल होतं आज जमिनात तेवढं आज उचली गेल या मशीनमुळे. मी कांदाले कुठलंही काही खाद्य वापरणी आणि कुठलाही स्प्रे घेतला. मोकळं सांगत बोलले पटो आग्रा पटो, आपली काही जाहिरात नाही, आपला काही व्हिडिओ नाही, हे मी मोकळं सर तुम्ही सांग. बरोबर आहे. हा मातीचा भुसभुशीतपणा पण टाकूया इकडे. आता इकडे ही जी माती आहे ना, ही थोडी कडक आली. याचं कारण असं आहे, हे सगळे क्षार आहेत ना ते जमिनीतनं वरती येतात आणि त्या मातीला थोडंसं कडक पडतं, पण ती पण एकदम ठिसूळ आहे त्याच्यामध्ये. बघा ठिसूळ आहे याच्यामध्ये. आणि हा जो आहे इथं तो वापसा आला, हा बघा, हा तर एकदम हे आहे, चिपकत नाही त्याच्यामध्ये, अजिबात चिपकत नाही. पहिले चिपकत होती, गोळा बनत होता.
इतकं सुंदर त्याच्यामध्ये हे आलेलं आहे त्यामध्ये. आणि तुम्ही याचं काहीतरी सांगतात की ह्याचं पहिले हे केलं की तुम्हाला पहिले असं होतं सर, हम्म, पान असं कडक राहायचं, पानाची ग्रोथ पकडायची नाही. आणि तेव्हा आता याला एकच स्प्रे झालेला आहे. आज 14-15 दिवस झालेले आहे. बरोबर आहे, आता पहिले असं पान पकडलं का डायरेक्ट वाळलं असं. आता मी काय केलं, पूर्ण वाळून टाकलं. बरोबर आहे. आणि आता पूर्ण ओपन करतो. हम्म, तर याच्यात कुठलाही असे कडकपणा नाही, पूर्ण कुठे बरोबर आहे. मुडलेलं नाही, तडे नाही, काहीच नाही. म्हणजे पानामध्ये लवचिकपणा जास्त आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. पाण्याला लवचिकता आली. पानाला लवचिकता आली आणि पानामध्ये पण ग्रोथ आहे, चमक आहे. हम्म, आणि याला अजून कुठलंही लिक्विड आणि फवारणी एकच झालेली याच्यात. बरोबर आहे, बरोबर आहे. एक खरबूज आहे लायलपूर, ते तिकडचं कुंदन आहे. हा, आणि आता एक खरबूजचा तो प्लॉट चालू आहे. बरोबर आहे.